उद्या पण 1-2 दिवसांनी पंचमी आहे ना, तर पंचमीला आमच्या इथे बघा मुलं कशी पतंग वगैरे उडवतात. आमच्या इकडे मुलं पतंग उडवतात, तर मुली झोका खेळतात ना झाडाला. तर आमच्या इथलं मी दाखवतो तुम्हाला आता की बाबा आता पतंग उडवतोय. बाबू काय करतोय? बघा बाबूने आता पतंग उडवतोय, पण उडता उडता पतंग त्याची खाली पडली म्हणून लय राग आला त्याला, म्हणून त्याने पतंगच फाडून टाकली. बाबू करतो का? दिसते का तुम्हाला पतंग फाडले त्याने? बाबू काय रे पतंग फाडली? तो का बाबूने दाखवली पतंग फाडलेली, लय राग आला म्हणून त्याने फाडूनच टाकली पतंग. बाबू का फाडली पतंग सांग मला? हा उडतच नव्हते. वारच नाही कस काय उडेल मला सांग बरं. बघा मित्रांनो इथं झाडाचं पान तरी हलतंय का? आणि हा म्हणतोय वार पतंग उडावतो आणि वारच नाही. आत्ता वार सुटला तो पतंग उडायला लागली बाबू. तिकडे बघा आमचा भाऊ ऋषी काय पतंग उडावतोय. खूप छान असा आनंद घेतात पतंग उडवण्याचा. बघा पलीकडे आहे आमच्या भावांचीच मुलं आहेत, तिथे हे पतंग उडवतात. ते वार नसल्यामुळं एवढे पतंग इथे बघा आकाशामध्ये 2 पतंग दिसतात. आमच्या वस्तीवरच काय रोज मुलं उडवतात ना शाळेतनं आले की. आज पण त्यांनी पतंग उडवायला घेतलेली आहे. बारका आमचा शंभू आलेला आहे आत्ता. शंभूने तर मागच्या 4 दिवसात काय केलं माहिती आहे का? त्याने पतंग घेतली आणि शेपटी लावली उडवली, डायरेक्ट असं दोराला कट झालं काय झालं काय माहिती, आणि पतंगच उडून गेले सगळे, खालीच हरवले त्याची पतंग. तर आता बाबूने पतंग खाल्लेली चालवली पुन्हा चिटकवण्यासाठी. इथे शंभू आहे, पलीकडे आर्यन आहे, ऋषिक आहे, रिया आहे, रोहन आहे. पतंग उडवतात. इथे वरती ऋषिकने आता ज्येष्ठ पतंग उडवलेले आहे. तर बिना शेपटीचीच पतंग आहे, बिना शेपटीचीच पतंग उडवते रोहन. आपलं ऋषिकने पतंग उडवलेली ना आता जस्ट. तर आता बाबूची पतंग उडते. बाबू वार नाही कसं काय उडेल पतंग? हा वार कसं फुकायचं का? तर फुकणार आहे का वार? वारच नाही मित्रांनो, तरी पण बाबू पतंग उडवण्याचा प्रयत्न करतोय. इथं ऋषिक पतंग उडवून कटायला आता घरी येतोय, त्याला कामाला जायचं ना, तर त्यामुळे ते बिना शेपटीची पतंग आता जस्ट उडवले त्याने. आणि आता हा आलेला आहे कामावर जाण्यासाठी, जेवण करायचं आहे त्याला. तर आता बाबा वारच नाही बाबांना कसं काय उडाणार तू? हा वार आहे का? मग असू दे आता, जाऊ दे उद्याच्याला उडव. बाबा आता पतंग का आता आबाळात होती उडत होती ती, आता पतंग वारा नसल्यामुळे खाली पडले लगेच. मी आता पोचते त्या मुलांपाशी. का रे बाब्याची पतंग तोडली? बाबू रागवलेला आता पतंग उडवता. आणि ते एक आजोबा आहेत गुरुजी बसलेले आहेत आता. बाबू का पतंग तोडली? बाबू ते वारची वाट बघते, पण वार सुटा नाही पतंगीसाठी. बघा कसं आभाळ निळशार झालेला आहे मित्रांनो. आता शांत वातावरण आहे, त्यामुळे मुलं खेळतात इथे. बघा बाब्याला राग आलेला आता जस्ट, आणि इथे अक्का स्वयंपाक करण्याच्या तयारीत आहेत. आता भाकरी बनवतात, ते पलीकडे चूल पेटवलेली आहे. आणि बाब्याने दोरी कुठेतरी पडली वाटतं. इथे दोरी त्या आर्यन पतंग उडवतोय, बाबू आहे. हा रोहनचे पतंग तुटून गेलेलं खाली कॅनलला, दोरा थोडा कुचका असल्यामुळे ते पळत जाऊन पुन्हा त्याने जाऊन आली पतंग. कुठे गावली रोहन तुला पतंग? रोहनने अपार कष्ट घेतलेले आहेत आणि जाऊन पतंग आले त्यांनी. बघा आता सर्व मित्र प्रयत्न करून पतंग उडवण्याचा प्रयत्न करतायत. यांनी पण, आणि त्याला रोहन ते बनवलं नाही वे ते मंगळसूत्र. हा हर हर महादेव. हा मागील वर्षाचा 2025चा टी-शर्ट आहे. आर्यन तू उडवली का पतंग? आर्यन तू उडवली का पतंग? मला येत ना उडवायला. का रे? मुंबईत हवा नाही, इथं हवा आहे. मग इथली हवा पी. बाबाला आता जस्ट
रोहन आता शेपटी बांधतोय मंगळसूत्र जोडतोय. बाबू पुन्हा प्रयत्न करतोय पतंग उडवण्याचा. रोहन वैतागलाय आता. रोहन आता वैतागला आता जर नाही उरली तर फाडूनच टाकणार आहे रोहन मित्रांनो. आता जर पतंग नाही ना उरली तर फाडूनच टाकणार आहे आता. तिकडं गुड्डीन ते काहीतरी खेळतात भांडी कुंडी. तिथे बाबू आता पतंग गुंडाळतोय. बघा आता पतंग उडवण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो. वार सुटलंय का? वड रोहन. अरे गेली गेले चिंचत गुतली पतंग. पतंग चिंचत गुतलेली आता आता फाटूनच येणार. रोहन आता पतंगीचा कार्यक्रमच करणार आता गुतल्यावर. तुटली द्वाराच सुटला. इथं बाबू प्रयत्न करतोय पण त्याची पतंगच उडा नाही. कसं काय माहिती. इथे बाबूने स्वतःची पतंग फाडली आणि आता दुसऱ्याची पतंग उडवतोय. आणि बाबूला आता अतिशय महत्वाची वस्तू सापडलेली आहे. आता गुरांचं शिंग सापडले. दाखव बरं एकदा. डोक्याला लावरतोय. बाबूची काय म्हातारे झाले ना आणि इथं चरवत होती ती तिचं शिंग पडलं ते पडलंच. बाबू शंभूने पतंग उडावलेच. काही प्रयत्न केला तरी शंभूने पतंग उडावलेच. तर मित्रांनो तुम्ही असा पतंग उडवण्याचा आनंद आहे. कारण की लवकर पंचमी आलेली आहे. मुलींनी झोका खेळायचा आणि मुलांनी पतंग उडवायचा असा पंचमीचा कार्यक्रम असतो मित्रांनो. असा माझा व्हिडिओ बघा मित्रांनो. थँक्यू.